नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोख। हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी। 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची। बघा रोज जिंका रोख। तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख। सन मराठी, सोहळा नात्यांचा। अहो, हे असं कसं काय झालंय? पार्टीच्या तर कंप्लीट चाळण झाल्या। अरे काय नाही, ते एका गोड माणसाची मदत करायला गेलो, प्रसाद मिळाला। अरे पण तुम्ही इथं कसं काय आलात रे? तुम्ही स्वतःहून माझी चौकशी करायला आलात का तुम्हाला सांगितलंय कोण? नाही अहो, त्याला काय मलम बिलम लावलंय का नाही? मला मानलाय खरा, पण अरे पप्प्या, ते कशी लावतील? आता बघ, आपण आंघोळ करताना पाटीला साबण लावताना गोल गोल फिरायला होते की नाही, मग तसं पण त्यांना होणार ना। अरे मग बघत काय बसला आहेस? ए बघ, ते टेबलावर क्रीम आहे तीच ना? हो तो। अरे हा, वा वा वा, पप्या आता खरंच बरं वाटतंय बघ। तुझ्या हातात जादू आहे बघ। वय वय, आमचं पप्प्या हायच तसं नाजूक। तुझं हात आण बरं इकडे। पप्या दे ना हात, किती वेळ लावतोय? थँक्यू। असायला काय झालं रे? थँक्यूच तर बोललो ना। काय नाही, तुम्ही आराम करा, आम्ही येऊन जातो परत। काळजी घ्या। काय रे विश्वनाथ, तू ह्या गावातच राहतोयस ना? का असं काही विचारायलेस? अरे गावातल्या देवळात चोर शिरलेला माहित नाही वय तुला? मी बाहेर गेलतो ना, ते पण ते ना, त्या चोरापेक्षा आपली आंबूच जास्त घाबरली म्हण। काय आंबू? तर काय, समध्यासनी काळजी देवाची तर हिला हिच्या झिलमिलची। हिला वाटत होतं चोर हिच्या झिलमिलला चोरून नेईल म्हणून। तुझ्या कामासाठी गेला होतास, ते काम झालं ना? झालंय, 4-5 स्थळांची तरी माहिती घेऊन आलोय मी। हा, एकदा का आंबीचं लगीन झालं की त्या दोघांचा त्रास कमी होईल। कुणाचा त्रास कमी होईल? माझा। हे आपलं मत तिकडं हे कशाबद्दल बोलत हो तुम्ही?
ते मामा ऐकलंय मी सगळं. तुम्हा सगळ्यांना किती वेळा सांगितलंय या घरात माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही म्हणून. अण्णा दादा, अरे एवढी जड झाली आहे मी तुला. तुम्हाला मी नकोशी झाले ना, म्हणून तुम्ही सतत लग्नाचा विषय काढून मला हकलवण्याचा प्रयत्न करताय. अगं अंबे, आणि असा काय त्रास देते मी तुम्हाला का सतत लग्न एके लग्न हाच विषय ताणून धरलाय. आता बस झाला. अण्णा दादा, जर यापुढे माझ्यावर लग्नाची जबरदस्ती केली तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. अंबे, अंबू, अंबू, अगं हे अंबे, अगं थांब. ए आम्ही बघतो, आम्ही समजावतो तिला. चल ग सरस्वती. मामा समजा अवघडून बसले. हे बघ जया, तिने तुला न बोलण्याची धमकी दिली ना, तशी तू पण धमकी दे तिला. जोपर्यंत तू लग्नाला तयार होणार नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाहीस असं सांग तिला. मग बघ लग्नाला कशी तयार होती ती. मामा हे काय माझ्याकडनं शक्य नाही होणार. तिच्याशी न बोलता राहणं मला नाही जमणार. हे बघ, आंबीचं लग्न करून द्यायचं असेल तर ह्यो निर्णय घ्यावाच लागेल बाळा. चांगलं कडकडीत तापवले पाणी चुलीवर. फुंकून फुंकून हात पण काळ पडलेत आणि डोळं पण चुरचुरायले. आत्या, हे आत्या इकडे. तुला किती वेळा सांगितलं मला गरम पाणी लागतं आंघोळीला म्हणून? अरे मग काय झालं? काय नाही ग आत्या, आत्ताच याच्यासाठी गरम पाणी ठेवून आले. पाणी एवढं गरम आहे का बादलीत अंड टाकलं तरी उकडून येईल. आणि यो काय पण सांगायलंय. काय रे जया, काय म्हणाले ती? तिने ठेवलं की गरम पाणी? आता याला कसं सांगू? आता राहू दे, करतो गार पाण्याने सांगू. काय ग, याला काय झालंय? अगं काय नाही ग, बघ ना कसं वागायलंय. मुद्दाम मुद्दाम मला त्रास द्यायला करतोय सगळं. भांडलाय बिंडलाय काय? नाही. का वागले कळ ना खरं. तुला काही बोलला का तो? नाही. आजे इकडे. काय ग, ह्यो माझ्या संग असं का वागायलंय? काय झालं? तू भांडलेस काय? माझ्या नातवाबरोबर मी नाही बाई भांडत. ते तुझं काम, माझं नाही. अगं पण ह्यो तो बोलणं झालंय, मग कळणार कसं काय झालंय ते? मी एक काम करते, काहीतरी चांगलं खायला करते. पोटभर नाश्ता केला की नाही मग राग जाईल त्याचा. हा असंच कर तू. चल. आंबे तू किती बी प्रयत्न कर, पण जोवर तू लग्नाला तयार होत नाही तोवर तुझा भावरा आहे का तुझी पाठ सोडत नसते. काय आहे? आत्या नाश्ता. आत्या जरा काम आहे, मी आलो. अण्णा दादा, अरे नाश्ता रेडी आहे, चल पटकन खाऊन घे, नाहीतर घाई घाईत निघून जाशील. पिट्या
ते कालपासून जळजळते. तू खाऊन घे, मी थांबतो खाली. नाही नाही, मी खाणारच आहे. नाही म्हणजे पुरुषांना न्याहारीला आणि बाईनं कुकवाला कधी नाही म्हणायचं नसते, नाही का? नाही पण माझा जर सक्का दोस्त नाश्त्याला नाही म्हणतोय, तर त्या सख्या दोस्ताचा ह्यो सक्का दोस्त सकाळ सकाळी नाश्त्याला कसा बसल तो? काय आंबे? हा लई शहाण आहे तुम्ही दोघं. गप गुमान नाश्ता करा, नाहीतर हाच नाश्ता ना तुमच्या डोक्यावर थापीन. हे बाई, माझं काय? जयाच नाही म्हणा लागलाय. तो वय म्हणला तर मी पण खाईनच की. हे जया, खा की 2 घास, एवढं म्हणाले तर. तुला खायचं तर खा, मला भूक नाहीये. अण्णा दादा, तुझ्या पोटात जळजळत आहे का तुला भूक नाहीये? पिट्या, झालं की ये, मी थांबतो. अरे नाही मी येणारच आहे. काय हॅलो? हा नांबी, दुपारच्याला शेतावर जेवण. आत्या, दुपारच्याला जेवण शेतावर घेऊन येशील ना? तेच सांगायला आलतो. येतो. आत्या, अण्णा दादा असं का वागतोय ग माझ्याशी? असं म्हणजे कसं वागायलाय? तू बघितलं नाही सोय? आता तो निरोप तो मला पण देऊ शकला असता ना. शेतावर रोज जेवण घेऊन कोण जात? मीच ना. तरी पण त्यानं तुझ्याकडे सांगितलं. अगं असं काय नाही, गडबडीत सांगितलं असं. आणि तसं मी तू कुठं स्वयंपाक करतेस? ते गाजराच्या हलव्यापासून तुला स्वयंपाकघरात यायची बंदी केलाय ना, म्हणून मला सांगितलं असं. नाही, मला माहिती अण्णा दादा माझ्यावर चिडलाय. आजपर्यंत त्यानं असं कधीच केलं नाही ग. सकाळपासून त्यानं माझ्याकडे बघितलं पण नाही. अगं रडायला काय झालं एवढ्यानं? हे बघ, मला काय वाटतंय माहितीये काय, तू त्याला काल भडाभडा बोललीस की नाही, त्याच्यामुळे चिडला असेल. त्याच वाईट वाटलं असेल त्याला. वय काय? मग तसं असेल तर तू बघच कशी मनवते मी त्याला एका झटक्यात. म्हणजे काय करणार आहेस तू? मी त्याच्या आवडीचं जीवन करते. नाही नाही नाही, घाबरू नको. अगं मी करणार नाहीये, तूच कर. आणि मी घेऊन जाते. जया, मी काय म्हणतोय, आपण जर मशीन आणलं भात कापणीचं, तर 10 मिनिटात सगळं वावर फिनिश होते बघ. मी ते आणूया, म्हणजे इकडे एकदा सुरू केलं की तिकडतो का तू? अरे यंत्राला भूक नाही लागत, माणसांना भूक लागती. ते जर कापणी माणसानं करायला दिली तर त्यांना 4 पैसे मिळेल. हा, त्यांचं पोट भरेल. हा ना, ह्यो विचार माझ्या मनात कसं काय आलं नाही? भावा तू ग्रेट आहेस, ग्रेट आहेस. ए अण्णा दादा, अरे या 2 घास खाऊन घ्या. अरे या की झटदिशी. काय रे पिट्या, आत्या जेवण घेऊन येणार होते ना? आलं नाही कधी? होय, पण पिट्या, आत्याची भाची डबा घेऊन आले. तिच्या लाडक्या भाच्यासाठी आत्तीनच जीवन केलंय, त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही. होय होय होय, चला चला जेवायला बसूया. चला पिट्या, हा, मला भूक नाहीये. तुला म्हणलं नव्हते जळजळते म्हणून. तू जेवून घे. पिट्या, काही कारण नाही, काही नाही, आणि उगाच माणसं रुसत्यात. हा, आता रागाच्या भरात माणूस बोलून जातो, म्हणून काय अन्नावर राग काढायचा काय? बरोबर आहे तुझं. पण कसं आहे पिट्या, समोरचा माणूस काहीतरी भल्यासाठी सांगत असतोय, ते पण लक्षात यायला पाहिजे ना. हे पण बरोबर आहे. पिट्या, तू माझ्या बाजूने आहे का त्याच्या? मी जेवणाच्या बाजूने आहे.
तुमच्या भांडणात की नाही माझा कावळा व्हायला लागलाय. मला लागली भूक. तुम्ही दोघं भांडण मिटवा आणि बसा. सकाळी नाश्ता पण नाही केलेला तुमच्या भांडणात मी. आणि इकडे त्याला अगोदर सांग जेवायला, नाहीतर मी डबा घेऊन जात. अगं ए जया, घे की 2 घास खाऊन. अरे काय अगं ते ठेवून दे की. ए बाई अगं आंबे पडशील. आंबे अगं एवढं प्रेम करतोस माझ्यावर, मग असं रुसून का बसलायस? अरे अन्नदादा, जेवून घे की. मला तुझ्यापासून लांब जायची भीती वाटते, म्हणून मला लगीन नाही करायचंय. पिट्या, ये इकडं. हॅलो. ये धर. संध्याकाळी येताना हा डबा रिकामी दिसला नाही ना, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घे ना. सांगून ठेवते. अरे जय, काय चाललंय तुझं? अरे जवळच्या माणसाला दुखवणं बरं नाही रे. आणि तुला जर वाटत असेल फक्त तिला त्रास होतोय, तर माझ्या डोळ्याने मी तुझा पण त्रास बघतोय. असं नको वागूस. पिट्या, सगळे उपाय करून झाले. आता यो शेवटचा उपाय, तिला लग्नासाठी तयार करायला. त्रास होतोच की, पण यो त्रास सहन करावा लागेल. जोवर आम्ही लग्नाला तयार होत नाही, तोवर मला असंच वागायला लागणार. अशी किती वेळ ताटकळत बसणार आहेस? चल उठ, जेवून घेऊया. चल. आंबे आंबे अगं 4 घास तरी खाऊन घे की. एकदा नाही म्हणलं ना वा, कळत नाही तुम्हा दोघांना? अगं असा हटवादीपणा करू नये. सकाळपासून तू काय खाल्ली नाहीस आणि घोटभर पाणी बी प्याली नाहीस. अगं 5 वाजत आल्यात. जयाला कळलं तर वरडल तो तुझ्यावर. अगं मग वरडू दे की. म्हातारे, अन्नादादा जेवला का नाही हे जोवर मला कळत नाही ना, त्यावर मी बी जेवणार नाही. काय म्हणावं या पोरीला? आंबे, तुझ्यामुळे आईनं बी काही खाल्लं नाहीये. तिच्या वयाचा तरी विचार कर. अगं मग तिला जेव दे की. मी कुठं म्हणलं नको जेव म्हणून? आणि तुम्हाला किती वेळा सांगितलंय, जोवर अन्नादादा जेवला का नाही हे मला कळत नाही, तोवर मी जेवणार नाही म्हणजे नाही. अन्नदादा, अरे बोल की माझ्याशी. मला आता सहन होईना. का हट्ट करायली अंबू? लग्नाला होकार दे की. तुझ्याशी न बोलता राहणं नाही जमत. दे.
पिट्या हा एवढं सांगूनही डबा तसाच्या तसा परत आणलायस? ते जयाला जळजळत होतं ना म्हणून ते. गप, काहीतरी खोटं सांगू नकोस. आणि एवढं जळजळत होतं? नाही खाल्लं ना? ठीक आहे, आता ह्यो जीवनाचा डबा त्या बाहेर असलेल्या मोत्याला नेऊन देते. तो खाईल. अगं आंबे, अशी काय करायलेस? मला कुणी थांबवायचं नाही हा, नाहीतर मी खरंच काहीतरी करून बसन. जया, थांबवे सगळं. बास झाला तुमचा आबोला. अरे सकाळपासून काय खाल्लं नाहीये तिनं. काय? आम्ही सकाळपासून काय खाल्लेलं नाहीये? तुझीच बहीण आहे ती, तुला काय वेगळं सांगायला पाहिजे बे? अरे पण ही असली रुसवी फुगवे कशासाठी? अगं आत्या, आंबी लग्नाला तयार व्हायला पाहिजे म्हणून हे समजा करायलोय. म्हणजे हे बी त्या विश्वनाथच्या डोक्यातनं निघालंय, होय की नाही? वाटलंच मला. आता निस्तरा तुमचं तुम्ही. आम्ही तर सांगून सांगून थकलोय बाबा. आता तिची समजूत काढायला विश्वनाथलाच बोलू. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.